नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुराणकथा या युट्यूब चॅनेल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट कधी झाली आणि कशी झाली ते पाहणार आहोत। जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, जेणेकरून तुम्हाला पण समजेल संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट कधी झाली आणि कशी झाली। चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया। तुकाराम महाराज म्हणजे अगदी जनसामान्य व्यक्तिमत्व होते। त्यांचे आचार विचार पण तसेच होते। त्यांनी नेहमी समाजातील गोरगरिबांबद्दल त्यांना कळवळा बाळगला। ते एका अभंगातून समजते, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवला। छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबा यांची भेट घडली होती की नाही हा वादविषय आहे। तुकोबांच्या सर्व पारंपरिक चरित्रकारांनी मात्र अशी भेट झाल्याचे सांगितले आहे। संत तुकाराम महाराजांचे पंढरपूर येथे एकदा कीर्तन चालू होते। त्यांचे विठ्ठलाच्या भक्तीपर कीर्तनाला रंग चढला होता। त्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज स्वतः एक भाविक श्रोते म्हणून गेले होते, असा काही चरित्रकारांनी उल्लेख केला आहे। त्या कीर्तनात शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी आदिलशाही सैन्य आले होते। तेव्हा तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला भक्तीपर विनंती केली आणि सगळीकडे शिवाजीच दिसू लागले। तसेच तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक अभंग असा आहे की शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांवर करता सोने नाणे पाठवले होते। त्यातून तुकोबांच्या वैराग्य वृत्तीचे दर्शन घडते। याचा अर्थ तुकाराम प्रपंचातून पूर्ण विरक्त झाले होते आणि बायका पोरे घर संसार त्यांनी अगदी वाऱ्यावर सोडला होता असा नाही। तुकाराम अखेरपर्यंत प्रपंचात होते हे विसरता येणार नाही। माणसाला जगण्यासाठी 17व्या शतकातही पैसे लागतच असत, पण त्यासाठी भिक्षा मागणे त्यांना मंजूर नव्हते। भिक्षापात्र अवलंबणे जळो जिने लाजिरवाने हा त्यांचा बाणा होता। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी हे त्यांचे सांगणे होते। त्यांना कीर्तनात कोणी धन द्यायचा प्रयत्न केला तर ते सरळ गोमांसा समान धन वाटते अशी उपासना अशी उपमा देत। ते कथेचा विक्रा करून मिळालेले तथाकथित मानधन स्वतःच हरीचे दास म्हणून घेणाऱ्यांसाठी तुकारामांनी घालून दिलेला हा फार मोठा धडा आहे। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट कधी झाली आणि कशी झाली। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।